चला शिरूरचे 12th मॅन इथे यायचे. प्रमोद गोलंदाजी मार्क वरती. विकेट केला परत एकदा आडव्या बॅटरी खेळायचा प्रश्न. हसन मदारी इथं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथं फलंदाज होतोय बाद. चला संकल्प 11 12th मॅन त्याचबरोबर सासवडचा 12th मॅन इथं पाठवून द्यायचं लगेच. सासवड 12th मॅन प्रमोद गोलंदाजी मार्क वरती. हसन बाद झाल्यानंतर मैदानाच्या आज जर पाहायला गेलं तर बाळा शिंदे इथं न्यू बॅटर मैदानाच्या संघनायक. नॉन स्ट्राईक वरती बॅटर जर पाहायला गेलं तर बाळा शिंदे आणि सुदाम कोळते मैदानाच्या दोन बॅटर. इथं हसन मदारीला इथं प्रमोट केलं होतं स्ट्राईक साठी. आणि प्रेक्षक वर्गाला देखील विनंती की आपण थोडस पॉइंट लाईनच्या बाहेर थांबायचंय. हो परत एकदा बाळा शिंदे बिगिट करण्याचा प्रयत्न. प्रमोट डाऊन द बॉल इथे नजर हाटी दुर्घटना घटी. मला वाटतं त्याचा गोल गोल फिरत होता चेंडू वरती. चेंडू अगदी वरच्या दिशेने आकाशाच्या दिशेने चेंडू गेला होता आणि त्याला जज करता नाही आलं. मला वाटतं डोळ्याच्या पापण्या इथं फिरताना पाहायला भेटलेत. त्यानुसार मला वाटतं नजर इथं हाताना पाहायला भेटत चेंडू वरत आणि तिथं बाळा शिंदेला इथं जीवनदान भेटायला पाहायला भेटत. एका धाव वरनं इथं अकाउंट ओपन होताना पाहायला भेटत. 0 केलेली सुरुवात बाळा शिंदेनी. पाहूया सुदाम कशी फलंदाजी करतोय. परत डाऊन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटीची काढा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला भेटत. एक धावासाठी एक धावाच्या साह्याने स्कोर वरती हलकीशी बढत होताना पाहायला भेटत. 2 धावा पंकज मिश्रा इथं मुख्य अंपायरच्या भूमिकामध्ये इथं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्कोर लेख अंपायर विकेट केलाय. परत एकदा चेंडू हवेत. एलिव्हेशन थोडस कमी भेटलेलं आहे. अभिषेक पाटलकर डाऊन द बॉल टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज सुदाम होतो बाद. धक्का क्रमांक लागतोय. संकल्प 88 संघाला दुसरा. पंकज
हे डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. NOT नोट आउट. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी, परंतु झेलबाद. आमिर तिथे कॅच इथं कॅच पकडतो नवीन बॅटर मैदानाच्या आत. जर पाहिलं गेलं तर रुपेश बाळा शिंदेच्या जागेवरती इथं फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. बाळा शिंदे जर पाहिलं गेलं तर जागेवरती आज निराश करतोय आपल्या संघाला. आता बाळाची जागा घेण्यासाठी रुपेश इथं स्ट्राईक वरती त्याला पाहायला भेटतोय. अभिषेक पाटणकर विकेट टेकर गोलंदाज आहे. अगदी इथं फिंगर रोल करताना पाहायला भेटतो. विकेट वरती चेंडू येतोय डॉट. आणि अशीच गोलंदाजी वारंवार देखील या स्पर्धेमध्ये तो देखील करताना पाहायला भेटत. पहिल्या मॅच मध्ये देखील अभिषेक पाटणकर हे चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. अगदी बोटांचा जास्त वापर इथं करताना पाहायला भेटत. आणि हो, परत एकदा विकेट केलाय. चेंडू हवेत आहे. खेळाडू तिथं अवेलेबल आहे, पण इथं कॅच ड्रॉप. इंडिया ऑस्ट्रेलिया फायनल मॅच. ट्रॅव्हिस हेडचा कॅच सुटलेला अजून देखील इथं कोण विसरणार नाही. पण मला वाटतं आज जर पाहिलं गेलं तर रुपेशचं इथं कॅच ड्रॉप झालेला आहे. हे कॅच किती किती महागात ठरू शकतो हे येणारा वेळ नक्कीच तुम्हाला सांगेल. इथं ओव्हर समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 19 धावा, 3 फलंदाज बाद. अथर्व न्यू गोलंदाज मैदानाच्या गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. उजव्या हाताने मारा करण्यासाठी स्ट्राईक वरती रुपेश. परत एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न इथं डॉट चेंडू येतोय. तिसऱ्या षटकामध्ये अथर्व गोलंदाजी मार्क वरती. अथर्व हो, परत एकदा आडवा बॅटीने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परत एकदा चेंडू थोडासा खालीच राहतोय. दी फलंदाजाला वाटत की चेंडू उचली घेऊन बॅटीवरती येईल. स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतोय डॉट. अशीच गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे जर तुम्हाला या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर. 2 ओव्हर मध्ये 19 धावा आतापर्यंत बनवलेत. तिसऱ्या ओव्हर मध्ये इथं आता हो सबमरीन डिलिव्हरी आपण पाहत होतो. रनआउट चान्स रेहान मागच्या ओव्हर मध्ये वाचला होता, पण या ओव्हर मध्ये वाचणार नाही. विकेट किपर कुठली चूक करणार नाही. डायरेक्ट हिट. रेहान बागवान डेंजरस मॅन त्याने 2 षटकार खेचले होते. तो फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये झालाय बाद. धक्का क्रमांक लागतोय तो 4था. मी मागच्याच ओव्हर मध्ये म्हणलं तुमच्यापाशी क्रिकेट खेळताना 3 कॉल असणं गरजेचं आहे, आणि ते दुसरा कॉल त्याने नव्हता दिला. यस, हा कॉल पहिला दिला होता. नोचा कॉल रेहान बागवानने दिला नाही, आणि त्यांचा संघ मैदानाच्या जो सेट फलंदाज होता तो फलंदाज बाद झाला. क्रिकेट मधली आत्महत्या आपल्याला पाहायला भेटली. 4 षटकार खेचणारा एकमेव फलंदाज या आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये रेहान बागवान. बॅक टू पवेलियन. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आत. ऋषी शशी मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. हो, परत एकदा सबमरीन डिलिव्हरी. ह्याच्या पहिल्या देखील पाहिला असेल स्वयं मारा पंचाचा इशारा येतो. वाईट चेंडू. ह्याच्या पहिल्याच्या ओव्हर पहिला बॉल देखील पाहिला असेल तुम्ही. खालीच राहिला, अगदी विकेट किपरच्या हातातून देखील निसटला होता. हे देखील चेंडू
त्याच दिशेने टाकलं होतं, त्याच टप्प्यावरती टाकलं होतं विकेटवरती आणि चेंडू खाली राहिला आणि यष्टी रक्षाला देखील हातात चेंडू आला नाही. इथं पंचदंडित करताना पाहायला भेटतो सोयर मारा वाईट चेंडू पुन्हा एकदा अथर्व. हो चेंज ऑफ पेस, हे गोलंदाजाची चांगल्या गोलंदाजाची निशाणी आहे. तुम्ही एकाच टप्प्यावरती एकाच वेगाने चेंडू टाकू शकत नाही. टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर तुम्हाला जर टेनिस क्रिकेटमध्ये चांगलं गोलंदाज जर तुम्हाला बोलवायचं तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुमच्यापाशी व्हेरिएशन हे असणं गरजेचं आहे आणि तशीच गोलंदाजी करतो अथर्व. परत एकदा बिघड करण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा इथं बॅटीच्या खालच्या बाजूला टोला चेंडू लागताना पाहायला भेटतो. इथं खेळाडू तिथं अवेलेबल आहे शॉर्ट मध्ये, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. एक मला वाटतं खूप मिनिटानंतर एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. हलकीशी बढत होताना पाहायला भेटतो स्कोर कार्ड वरती 21 धावा धाव फलकावरती. परत एकदा लोअर फुलटो चेंडू अगदी फ्लाइटेड मारण्याचा प्रयत्न होता, शरीर मारा होताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डॉट. षटक संपले 3 षटकानंतर 21 धावा 4 फलंदाज बाद. परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या वरच्या बाजूला चेंडू लागताना पाहायला भेटतो. तिथं खेळाडू अवेलेबल आहे, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो. अभिषेक पाटणकर हे चेंडू एकदम स्लो टाकतो, पण ह्याचे अचूक टप्पे मैदानाच्या आत पाहायला भेटतात. अगदी दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता ठेवतो हा गोलंदाज. सुंदर इथं क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतं. फिक अगदी लाजवाब मैदानाच्या आत जर पाहिलं गेलं तर खेळाडूंतर्फे तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतं. रुपेश जो फलंदाज होता तो नॉन स्ट्राईक वरती ह्याच्या पहिल्या सामन्यामध्ये ओपनिंग करण्यासाठी आला होता, पण आता हसनला इथं प्राचीन केलं होतं फलंदाजी करण्यासाठी. हसनने देखील निराश केलंय. स्लॉग ओव्हर मध्ये या 2 बॅटर वरती जबाबदारी असणार आहे मोठे मोठे फटके मारण्याची आणि तोच प्रयत्न इथं आता परत करताना पाहायला भेटत. चेंडू होतो डॉट, काकी गोलंदाजी सुंदर होताना पाहायला भेटत. 7 धावा आतापर्यंत खर्च करत एक फलंदाज बाद केलाय अभिषेक पाटणकर या गोलंदाजांनी. परत एकदा खोलवर चेंडू होता कावकोनाच्या क्षेत्रामध्ये फटका खेळून काढला, तिथं खेळाडू अवेलेबल आहे तैनात आहे, तोपर्यंत एक धाव. सुंदर फिल्डिंग, काय फेकी करतोय गोलंदाज, क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक खेळाडू आणि कलेक्शन देखील गोलंदाजाकडनं लाजवाब. एकदा चेंज ऑफ पेस, काय गोलंदाजी होती, अगदी डबल माइंड होताना पाहायला भेटतोय फलंदाज. पहिला प्रयत्न होता ऑनसाइडला मारायचा, प्रत्येकदा चेंडू फ्लाइटेड दिली होती, गुडलेनवर चेंडू उसळी घेताना पाहायला भेटतोय. पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू आहे डॉट. षटक संपले ते 4 षटकानंतर 25 धावा धाव फलकावरती 4 फलंदाज बाद. पतका परत एकदा लॉंगॉनला अभिषेक डाऊन द बॉल टेकर व्हेरी गुड कॅच फलंदाज होतो बाद. चला बॉलर्स टीम
शुभम गोलंदाजी मार्क वरती होता. शॉर्ट पिच हाफ ट्रॅकर चेंडू होता. लॉगॉनच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता. फटका तिथं फसताना पाहायला भेटलं. अभिषेक पाटणकर तिथं तैनात होता. त्यांनी कुठलीही चूक केली नाही. फलंदाज होतोय बाद. ऋषी च्या स्वरूपामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आत. पण शशी बाद झाला. नवीन बॅटर कल्याण. कल्याण नवीन फलंदाज मैदानाच्या आत. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर शशी बाद झाल्यानंतर कल्याण हो परत एकदा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू अगदी उसळी घेताना पाहायला भेटतो. इथं पंच जागेवरती उभा आहे. काय सुंदर गोलंदाजी अगदी शरीरच्या पोक्यावर चेंडू जाताना पाहायला भेटतोय. चेंडू डॉट. परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू स्क्वेअर मारा होताना पाहायला भेटत. पंच इथं दंडित करताना पाहायला भेटत. पंचांचा इशारा येतोय. अंपायरचा वाईट चेंडू आहे. स्क्वेअर मारा होताना पाहायला भेटत. धावफलकावरती धावसंख्या इथं वाढताना पाहायला भेटते ती 26 धावा. 26 रन. लॉस ऑफ 5 विकेट्स. अलोक 11 मैदानाच्या आत क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटते. हो परत एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न अगदी स्टंपच्या वरतून चेंडू जाताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डॉट. एकदम मोठे फटके मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पण संपर्क होत नाहीये. तुम्हाला संपर्क करणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचा संघ देखील अडचणीत येऊ शकतो. बॅट आणि बॉलचा जर संपर्क झाला तर शिरूर संघ परत एकदा पुनरागमन करू शकतो. हो परत एकदा खोल चेंडू एकदम खाली राहिला होता. चेंडू गुड लेनवरनं चेंडू हलक्या हाताने खेळला. ऑन साईडला एक धाव प्राप्त करताना पाहायला भेटतो. 27 धावा धावफलकावरती. 27 रन. शेवटचा षटक मैदानाच्या आत. शुभम गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे 2 चेंडू. हो परत एकदा चेंडू येतो डॉट. शेवटचा चेंडू. 27 धावा धावफलकावरती. मोठा फटका येणार का शेवटच्या चेंडूवरती हे देखील पाहणं गरजेचं आहे. शुभम शेवटचा चेंडू देखील येतो डॉट. षटक संपले ते 5 षटकानंतर 27 धावा धावफलकावरती. 5 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. याच्या पहिल्या मॅच मध्ये देखील शिरूर संघाने 27 धावा बनवले होते. या मॅच मध्ये देखील शिरूर संघाने 27 धावा बनवलेत. आता 28 धावाच्या आत समोरच्या संघाला थांबवणार का? कारण पहिल्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना घेऊन गेले होते संकल्प 88 शिरूर हा संघ. पण या सामन्यामध्ये समोरच्या संघाला तो थांबवणार का? जयेश खांडगे आपण समालोचन कक्षामध्ये. जयेश खांडगे जयेश भाऊ खांडगे यांनी देखील माईक संपर्क साधा. आपल्या देखील जाणता राजा प्रतिष्ठानतर्फे सहर्ष स्वागत.
आलोक 11 12th मॅन पाठवून द्यायचं आपल्याला लगेच. जे 11वा खेळाडू आहे आपला जो शेवटी बॅटिंगला येणार आहे त्याला पाठवून द्या. सनी स्ट्राईक वरती 28 धावांचा पाठला करताना. हो पहिला चेंडू रिवर्स खेळायचा प्रयत्न इथे हो गई गलती हो गई बोल. सनीची झाली दांडी गोल पहिल्या चेंडू वरती. इथं हादरा बसताना पाहायला भेटतो तो आलोक 11 सासवड या संघाला. दाखला क्रमांक पहिला सनीच्या स्वरूपामध्ये पहिल्या चेंडूवरती आक्रमक भूमिका इथं अर्पण करून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि इथं फटका फासताना पाहायला भेटतोय. क्लिंग बोर्डच्या स्वरूपामध्ये होतोय फलंदाज बाद. दाखला क्रमांक लागतो तो पहिला बाळा शिंदे. गोलंदाजी मार्कवरती बाळा शिंदे ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये देखील 3 फलंदाज बाद केले होते. आपल्या संघाला पुनरागमन करून दिलं होतं. तोच संघनायक मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती संघनायक आहेत. कॅप्टन आहे कॅप्टन कूल आहे आणि फलंदाजीला आर्थिक नाराज झालेला आहे. आज निराशा केलेला आपल्या संघाला पण गोलंदाजीला इथं कमबॅक करताना पाहायला भेटतोय. गोलंदाजी करताना अभिषेक पाटणकर अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकाला इथं सज्ज होताना पाहायला भेटतो. विकेट वरती जाताना पाहायला भेटतो. अगदी मातीचं विकेट आहे. इथं गोलंदाजीला देखील पाहायला भेटतो आणि वेगाने देखील जाताना पाहायला भेटतो. पण या सामन्यामध्ये कोण वर्चस्व गाजवणार. बॅटिंग करणाऱ्या संघाला इथं बॅकफूट वरती घेऊन जाऊ शकतो आणि फ्रंट फूट वरती इथं फ्रंट फूट वरती घेऊन येऊ शकतो. एक मोठा फटका विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या संघाला. एक विकेट हे गोलंदाज संघाला देखील विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. पाहूया पहिल्याच्या सामन्यामध्ये डायरेक्ट हिट केलं होतं. फलंदाजाला बाद केलं होतं. पण आता इथं डायरेक्ट हिट झालं नाही तोपर्यंत इथं पळून धावा पूर्ण करताना पाहायला भेटतो. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव 2 धावा धाव फलकावरती. इथं तुम्ही 25-30 धावा जर बनवले ते देखील डिफेंड करू शकता. कारण की मागं रन नाही डिक्लेअर रन आहेत आणि तुम्हाला 20 ओव्हर मध्ये जास्त फटके घ्यावं लागेल. त्यानुसार गोलंदाजाला देखील मदत आहे. त्यामुळे डिपेंड
सोयर मारा मैदानाच्या आत. व्हाईट बॉल. इथं संघर्ष करणं गरजेचं आहे. कष्ट आणि संघर्ष या दोघांचा जर मिळाव झाला तर नक्कीच तुम्ही कुठलाही मैदान गाजवू शकतात. आणि इथं तसंच करावं लागेल. कडाक्याचं ऊन आहे, त्या उन्हामध्ये चालू असला हा सामना. परत एकदा उसळी घेणारा चेंडू विकेट किपरच्या हातात जाताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डॉट. अभिषेक पाटणकर स्ट्राईक वरती आहे. अभिषेक पाटणकरने देखील अशीच गोलंदाजी केली होती. बाळा शिंदे असं म्हणत असत की पहिल्या सत्रामध्ये तू मला अशीच गोलंदाजी केली होती, पण दुसऱ्या सत्रामध्ये चेंडू आता माझ्या हातात आहे, त्यामुळे तुला देखील अडचणीच्या समोर जावं लागणार आहे. आणि तशीच गोलंदाजी इथं करताना पाहायला भेटतोय बाळा शिंदे. हो परत एकदा काय चेंडू फिरवलाय. इथं षटक संपलाय इशारा येतोय अंपायरचा. ओव्हरची समाप्ती. एका ओव्हर नंतर धाव फलकावरती धावसंख्या झाली ती 3 धावा 1 फलंदाज बाद. रुपेश गोलंदाजी मार्क वरती. सामना करत तो आमिर. सिकलकर मैदानाच्या आत स्ट्राईक वरती. हो पहिला चेंडू इथं पडल्यानंतर आत येताना पाहायला भेटतोय. शरीर मारा होतोय. इथं चेंडू येतोय. चेंडू वरती एक धाव इथं पूर्ण करताना पाहायला भेटतोय. लाईक बाईकच्या स्वरूपामध्ये बॅटीने मला वाटतं बॅटने चेंडूचा इथं संपर्क होताना पाहायला भेटतोय. एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतोय. एका धावाच्या साह्याने स्कोर कार्ड वरती. चार धावा धाव फलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. हो परत एकदा ऑन साईडला फटका खेळा. हाफ ट्रॅकर चेंडू होता. तिथं खेळाडू अवेलेबल आहे. तो परत एक धाव इथं पूर्ण करताना पाहायला भेटतो. 5 धाव धाव फलकावरती. आपण पाहिलं असेल ना हसन मदारीला मंगलमूर्ती फ्राय या संघाकडनं खेळताना JPL मध्ये आज त्याच मैदानावरती शिरूर संघाकडनं खेळताना पाहिलं. आणखीन तो खेळाडू आहे ज्यांनी शिरूर तालुके क्रिकेटचा इथे क्रिकेट गाजवलेलं आहे. तालुक्यामध्ये आपलं नाव केलेलं आहे. इथं तशीच भूमिका. इथं खेळ चांगला दाखवणं गरजेचं आहे. आज तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये नाव करायचं असेल तर तुमचं बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग हे तुम्हाला क्वालिटी दर्जाचे दाखवणं गरजेचं आहे. परत एकदा फ्लॅट हिट दिली होती. सुंदर फॉलो थ्रो मध्ये काय फिल्डिंग केली. सुंदर लाजवाब. प्रत्येक डॉट चेंडू मला टागआउट मध्ये जे खेळाडू बसले त्यांना देखील परेशान करू शकतो. कारण की टोल्टमॅन देखील आमच्या सोबत आहेत. त्यांच्या देखील माथ्यावरती थोडंसं टेन्शन आहे. डोक्यावरती थोडं टेन्शन आहे. कारण की प्रत्येक डॉट चेंडू हे पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. पण एक मोठा फटका येणार. त्याने फलंदाजीने एक टार्गेट करून सेट करून फलंदाजी करण्यासाठी उतरला असेल. परत एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू फ्लॅटेड होता. अगदी गुडलेट वरनं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचतोय. चेंडू फिरताना पाहायला भेटतो. कधी चेंडू आत येतो, कधी चेंडू बाहेर जातो. त्यामुळे इथं संघ फलंदाजी करणारा फलंदाज थोडा अडचणीत आहे. त्यामुळे इथं थोडंसं मला वाटतं चर्चा करताना पाहायला भेटतो नॉन स्ट्राईकचा फलंदाज. आणि नेहमी नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने चेंडू डॉट झाल्यानंतर फलंदाजाबरोबर चर्चा करणं गरजेचं आहे. त्याला दिसत असतो नॉन स्ट्राईकवर देतोय तोच असतो. का की ड्रेसिंग रूम मधनं देखील खेळाडूला फॉलो करू शकतो. पण ड्रेसिंग रूम मधला खेळाडू त्यांच्यापर्यंत लगेच संदेश पोहोचू शकत नाही. त्यामुळे नॉन स्ट्राईकचा जो खेळाडू असतो त्याच्यावरती ती जबाबदारी असते लगेच संदेश पोहोचवायचा. पण तिथं पंच इथं कळत चेंडू वाईट आहे. सोयर मारा होताना पाहिला. सध्याला स्ट्रगल सुरू आहे फलंदाजी करणार आहे. पण इथं सोयर मारा होताना पाहिला. हे सोयर मारा तुमच्या संघाला देखील अडचणीत आणू शकतो. हो परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. फ्लायटेड दिली होती. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं जास्त करून हाफ ट्रॅकर आणि फ्लायटेड
होतोय बाद. धक्का क्रमांक लागतो तो आलोक 11 सासवड या संघाला दुसरा. वेगाने टाकलेला चेंडू ते मला वाटतं कत्त्याचा वापर केला होता. वाईट +1 डिक्लेअर झोन मध्ये एक चेंडू जाताना पाहायला भेटतं. वेगाने इथं टाकण्याचा प्रयत्न इथं चेंडू स्वयं मारा होताना पाहायला भेटतोय. 8 धावा धावफलकावरती बाळा शिंदे त्यांनी पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा खर्च केले होते. एक फलंदाज बाद केला होता. पहिल्या चेंडूवरती अगदी वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि इथं वेगाने चेंडू टाकल्यानंतर स्वयं मारा होताना पाहायला भेटतोय. सध्याला जर पाहायला गेलं तर 4 एक्स्ट्रा धावा आतापर्यंत खर्च केलेत. असं म्हणता येईल की इथे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा धावा वाईट्स 3 टाकलेत. एक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. 2 बाईच्या स्वरूपामध्ये आपण स्क्रीनवरती पाहत होतो. बाळा शिंदे परत एकदा शॉर्ट पिच चेंडू परत एकदा ऑन साईडला फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू इथं झाडाला लागताना पाहायला भेटतोय. इथं चेंडू आत आलाय. किस्मत का सहारा असं म्हणता येईल कारण की 2 धावा इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. एक रन शॉट आहे म्हणजे तुम्ही विकेट वरतून पळाला तर 1 धाव तुम्हाला शॉट आहे. हे आपण पहिल्या मॅच पासून सांगितलं आहे की तुम्ही विकेट वरतून पळाला तर शॉट धावा देण्यात येणार आहे. परत एकदा कोलवर पद्धत चेंडू होता. तिथं अभिषेक पाटणकर इथं बॅटीची गळा लागून चेंडू येतो डॉट. परत एकदा 9 धावा धावफलकावरती. मातीचा विकेट आहे त्यामुळे हे नियमावली लावलेली आहे काय की मॉइश्चरायझर आहे कारण की संध्याकाळी देखील आपल्याला हेच विकेट वरती 4 संघ खेळताना पाहायला भेटणार आहे. हो परत एकदा काय गोलंदाजी. समोर चेंडू टाकला होता. मी डिफेन्सिव्ह मोड वरती होता अभिषेक पाटणकर पण त्याला देखील बॅट थोडस बॅट पासून बाहेर निघताना पाहायला भेटतो. चेंडू अगदी यष्टी लक्षाचा वेध घेताना सुंदर गोलंदाजी. बाळा शिंदे संघनायक मैदानाच्या आत काय पराक्रम करणार का. प्रदेला विकेट केलाय. अभिषेक पाटणकरच्या बॅट मधनं बाणीतनं निघलेला हा तीर तीर जाणार सीमारेषा फार. अभिषेक पाटणकरच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. 6 धावा. मॅच मधली हवा काढून देणारा हा फटका. काय फटका खेळा. अगदी खराब चेंडू भेटला होता. अगदी फुरलेने टाकण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अगदी मनगटाचा वापर करताना पाहायला भेटतोय. ऑफ साइडला सर्व बॅटीने खेळलेला फटका. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी जाताना पाहायला भेटतोय. बाळा शिंदे परत एकदा उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हो परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतो डॉट. मला वाटतं जेव्हा जेव्हा हाफ ट्रॅकर चेंडू टाकलं होतं तेव्हा चेंडू यष्टी लक्षाच्या हातात जाताना पाहायला भेटतो. थोडासा तिथं थांबून येतो विकेट असं म्हणता येईल. चेंडू थांबून येतोय त्यानुसार फलंदाज इथं बीट होताना पाहायला भेटतो. रिवास सीधी उंगली से गेंद नहीं करती. टीडी करना जरूरी. गेंद जा रही है सीमारेषा पार. रिवास इथं खेचतोय अभिषेक पाटणकर. षटकार. 6 धावा.
मला वाटतं या स्पर्धेमधला आजच्या दिवसातला पहिला रिव्हर्स षटकार खेळण्यास अभिषेक पाटणकर यशस्वी ठरताना पाहायला भेटत. कार्तिक नवलेने भरपूर ट्राय केलं होतं, त्याच्यापासून गेलं नव्हतं, पण या फलंदाजाने हा षटकार खेचलाय. चला, जे बसलेले आहेत त्यांनी भिंतीच्या वरती जावं विनंती आहे. मुख्य आयोजक किरण, शुभम महाले, त्याचबरोबर आणखीन काही खेळाडू तिथं पुन्हा नियोजन करताना पाहायला भेटत. संध्याकाळच्या सत्रामध्ये परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू हवेत आहे, खेळाडू थोडासा लांब, चेंडू जाणार सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय, हे आहे चौकार. 4 धावा. बॉलर्स नेम बिट्टू, पिंटू. पिंटू मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती पाहिलं. चेंडूवरती इथं चौकार खेचताना पाहायला होते. 21 धावा धावफलकावरती. हो, परत एकदा ऑफसाईडला स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाताना पोहोचतोय. तो परत एक धाव इथं प्राप्त होती. पंचवीस धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. Needed 3 balls. 3 रन्स इथं जिंकण्यासाठी आहे. 3 धावा जिंकण्यासाठी आहे. 2 धावा जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर साईडला फटका खेळा. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. 1 धाव इथं प्राप्त करताना पाहिलं होतं. इथं स्कोर लेवल, पण ह्या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, म्हणजे 1 धाव तुम्हाला बनवणं गरजेचं आहे जर जिंकायचं असेल तर. पाहूया विनिंग शॉट येणार का. शुभम स्ट्राईक वरती आहे. शिरूर संघ दुसरा पराभवच्या दिशेने जाताना पाहायला भेटतोय. विकेट केलाय महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये. चेंडू जातो सीमारेषा पार. शुभमच्या बॅट पॉइंट कॉन्स्टेबल मध्ये इथे आलोक 11 सासवड हा संघ या सामन्यामध्ये विजय होतोय. आणि त्याचबरोबर संकल्प 88 शिरूर हा संघ पराभूत होताना पाहायला भेटतो दुसरा मॅच मध्ये. चला, संकल्प 11 आणि वाघाव दोन्ही कॅप्टन आपण लगेच यायचं. लगेच आपली मॅच आहे, टॉस करायचंय. वाघाव आणि संकल्प 11 कॅप्टन. वाघाव, वाघाव कॅप्टन, वाघाव खेड कॅप्टन आहे का इथे. या लोक नाणेफेकीसाठी आपण लगेच. हॅलो 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 पक्की मारून घ्या.